नमस्ते मित्रांनो, समोरचा बाजार म्हणून टाकवाड्यात लावलेली छत्री आणि आज सण पण होता होळीचा, म्हणून बघावं म्हणलं नियोजन कसं. बाजारला आपण पहिल्यांदा चालतो त्याच्यामुळे निघालो बाजार बघायला आणि पोहोचलो किसनामाच्या वडापावच्या स्टॉलवर. त्याला बोललो दोन शब्द ना, आपल्याला पण उशीर चालता, आपण पुढचा बाजार पण बघायचा होता त्याच्यामुळे गेलो पुढं. 20ला किलो टमाटे 20लाच किलो होय, सगळं 20लाच किलो आहे. हा जाता जाता आपल्याला दिसलं राजेंद्र ताटे, ते बसलेलं बाजारात विकायला. त्यांना विचारलं प्रत्येक गोष्ट, तर ते सगळं म्हणायचं 20ला किलो. तसंच बाजार बघत बघत पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटलं शकील तांबळे मलवडीचं. त्यांना बोलत बोलत आपली वर नजर गेली ह्या बोर्डाकडे. सरपंचानं आय लव्ह टाकेवाडी म्हणून बोर्ड मी एकदम ओके लावलाय गावात. पर्यंत इकडे सगळ्या गावकऱ्याची तयारी चाललेली होळी पेटवायची. सगळ्यांनी होळीचं नियोजन लावलेलं जळानी आणून ओके मध्ये. त्यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सरपंच पण तिथं उपस्थित होतो. चाललेलं होळीचं सगळं व्यवस्थित नियोजन लावायचं. तोपर्यंत आपल्याला ह्यांनी बुतकरांनी मारले हाक. त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बोलत बोलत त्यांचा स्टॉल पण घेतला व्हिडिओत. आणि त्यांच्या शेजारीच इकडे तन्वीर भाईचा पण स्टॉल लागलेला. त्याचं पण प्रत्येक बाजारावर नियोजन असतं, समोसा वडापाव भजी क्वालिटी. आणि तिथंच आपल्याला दिसला श्री महालक्ष्मी बेकरीवाला ऋषी भाई. त्याच्यावर चाललेलं बोलणं, काय चाललंय बाबा काय नाही, तेवढ्यात इकडनं वाजत आलं. ज्यांना वाजवत आणलेलं ती सगळ्या गावातली होळ्या पेटवत होतं. इथं बी आलं मेन ठिकाणी मारुतीच्या मंदिरापाशी. केली होळी पेटवायची तयारी त्यांनी. शर्मा बिरमाड आणून होळीचं पूजन झालं सगळं व्यवस्थित. त्यांनी पेटवली होळी पेटवून बाजूला होस्तवर होळीने एकदमच पेट घेतला सगळीच बी. मोठा विषय झाला. होळी पेटवल्यानंतर सगळ्यांनी बॉम्ब ठोकली, मग आपण पण ठोकली आणि नंतर सगळं गावच सामील झालं. सगळे लागले बॉम्ब ठोकायला. विशेष म्हणजे सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे ग्रामस्थ एकत्रित येऊन होलिका दहन या सणाचा सगळे जण मिळून आनंद घेत होते. याचं लय भारी वाटलं. मग आपण सगळे पोरं एकत्र बोलावलं आणि किरण नेटानं बोंबलाय झोपी एकदा. तिथनं मग आपल्याला घरनं फोन येत होतं म्हणून होळीच्या पाया पडलो आणि छत्री गुंडळून निघालो घरी. घरी येता येता गेलो बाळूमामाच्या मंदिरात. इथं बाळूमामांचं दर्शन घेतलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आणि तिथनं निघालो आला आंधळीत. तिथं आपल्याला आपलं मित्र भेटलं, त्यांना पण व्हिडिओत घेतलं आणि श्री महालक्ष्मी मंदिरापाशी जाऊन लक्ष्मी आईचं दर्शन घेतलं. दर्शन करून ओके मध्ये घरी आलो. व्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.